गेली तब्बल 17 वर्ष रोज अगदी सातत्याने नाविन्यपूर्ण रांगोळी काढणाऱ्या एकतारे अनुराधाताईंनी साधारणपणे 6000 रांगोळ्या काढून झाल्या आहेत. रांगोळी हा जरी त्यांचा छंद असला तरी मुळात त्या उत्तम चित्रकार आहेत. मूळच्या धुळ्याच्या माणिक काळकर यांनी नाशिकच्या अभिनव कला महाविद्यालयातून आर्ट आणि पेंटिंगचा 3 वर्षाचा कोर्स केला. मात्र वडिलांच्या बदलीमुळे त्या परीक्षा देऊ शकल्या नाहीत आणि लग्नानंतर मुंबईत टेक्स्टाईल डिझायनिंगचा 1 वर्षाचा कोर्सही त्यांनी केला. मुंबईत माहीम येथे राहणाऱ्या अनुराधाताई परळ येथील शिरोडकर हायस्कूलमध्ये प्री प्रायमरी विभागात चित्रकला शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. शिवाय घरी पेंटिंगच्या ऑर्डर्सही घेत होत्या. साड्या, बेडशीट्स, बाळंतविडे करत होत्या. अनेक वर्ष त्यांनी चित्रकला, हस्तकला, पॉट मेकिंग असे क्लासेसही घेतले. या सगळ्यात अगदी नेमाने रोज सर्वांची सकाळ प्रसन्न करणाऱ्या अनुराधाताईंच्या रांगोळ्यांबद्दल त्यांच्याचकडून ऐकूयात. 2008 पासून रांगोळी काढायला सुरुवात केली. आधी सुरुवातीला मुलं पुसून टाकायची, म्हणून मग गंधाच्या स्टिकने, ऑरेंज आणि व्हाईट कलरच्या स्टिकने त्याची पेस्ट करून रांगोळी काढायला सुरुवात केली. ते आजतागायत ते रांगोळी काढते आहे. विषयांमध्ये वैविध्य ठेवायचं जाणून बुजून नाही, पण आपोआप प्रयत्न झाला तो. आणि आत्तापर्यंत खाद्यपदार्थांच्या भरपूर काढल्या आहेत, पक्ष्यांच्या भरपूर काढल्या आहेत. आणखीन सणावारांच्या तर होतच राहतात, नैमित्तिक होत राहतात. कोणाची पुण्यतिथी वगैरे काही असेल तर त्याप्रमाणे आवर्जून कॅलेंडर बघून मी त्या रांगोळ्या काढण्याचा प्रयत्न करत असते. अनुराधाताईंनी सिरॅमिक, वॉल पेंटिंग, मधुबनी आर्ट, वारली पेंटिंग, टेराकोटा, पॉटरी अशा सर्व कला आत्मसात केल्या आहेत. अनेकांना शिकवल्या आहेत. पुन्हा शिकवताना काही वेगळे अनुभवही घेतले आहेत. आमच्या समोर एक 65 वर्षाचे साधारण गृहस्थ राहत होते. त्यांना पार्किन्सन्स झाला होता. तर त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना ॲज अ थेरपी म्हणून ड्रॉइंग, पेंटिंग असं करायला सांगितलं. पण त्यांचं ब्रश, कॅनव्हास, रंग आणि त्यांचा हात ह्याचं कोऑर्डिनेशन त्यांना जमतच नव्हतं, इतके ते हालत होते. म्हणून मग त्यांना करता येईल अशा पद्धतीने मी त्यांच्याकडून 2-3 कॅनव्हास करून घेतले ॲज अ थेरपी म्हणून. त्याचा त्यांना पुष्कळ उपयोग झाला. आमच्या शाळेमध्येच एक स्पेशल मुलांचा विभाग होता. तिथेही मी मुलांना त्यांची एक थेरपी म्हणून सिरॅमिक्सचे पॉट करणं किंवा पेंटिंग करणं या पद्धतीने त्यांना पण मी थोडंसं मार्गदर्शन केलं. आणि माझ्या कलेचा मला ह्या दृष्टीने पण उपयोग झाला याचं समाधान वाटलं. अर्थात या सगळ्यात अनुराधाताईंना त्यांच्या कुटुंबाचा उत्तम पाठिंबा मिळाला आहे, जो त्यांना सकारात्मक ऊर्जा देऊन जातो. मी काही कलाकार नाही, पण माझी सहचारिणी कलाकार आहे याचा मला विशेष अभिमान आहे. आमच्या जीवनात एक वेगळाच रंगाचा मेळ जमलेला आहे. आमचं सहजीवन सुरू झालं. 2 मुली झाल्या. मोठ्या मुलीचं नाव आहे अश्विनी, धाकटीचं नाव आहे निसर्गा. सध्या दोघीही जणी अमेरिकेमध्ये असतात. दोघीही हॉस्पिटलमध्ये जॉब करतात. पण तरीसुद्धा आईच्या सगळ्या कलाकृतींकडे त्यांचं अमेरिकेमधून लक्ष असतं. माझ्या मिस्टरांचा मला पूर्ण सपोर्ट आहे. त्यांच्या सूचना असतात. काही कलाकृतीमध्ये त्यांना उणीव भासली तर ती अगदी मला त्या आवर्जून सांगतात आणि त्याप्रमाणे मी माझ्या कलाकृतींमध्ये बदलसुद्धा करते. आणि हे माझं मोठंच मला समाधान आहे. अनुराधाताई निवृत्तीनंतर पुण्यातील अथश्री पेबल्स बावधन येथे स्थायिक झाल्या आहेत. आपला छंद जोपासताना त्यांनी नोकरीही तीच स्वीकारली, व्यवसायही तोच केला. कॅनव्हासवरती रंग उधळताना त्यांनी त्यांचं आयुष्यही अगदी कलरफुल बनवून टाकलं. वेळ कसा घालवायचा हा प्रश्न त्यांना अजिबात पडत नाही. उलट त्या आताही अगदी व्यस्त दिनक्रम अनुभवतात. म्हणूनच एकतारे अनुराधाताईंकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. प्रत्येकाला आपला वेळ घालवण्यासाठी काहीतरी एक छंद असला पाहिजे. कोणताही असू दे, तो गाण्याचा असू दे, चित्रकलेचा असू दे, वाचनाचा असू दे, कोणताही असू दे, पण तो छंद पाहिजे. आणि ज्येष्ठ नागरिकांना तर एक आपला चांगला वेळ घालवण्यासाठी छंद पाहिजे. त्यांनी कुरकुर करू नये की माझं आज ड्रॉइंग काढून, पेंटिंग करून हात दुखतोय, पाठ दुखते. जितकं जमेल तितकं पण का होईना, हळूहळू का होईना, थोडं थोडंसं का होईना, पण करत राहायला पाहिजे.
त्याने आपला वेळ तर चांगला जाईलच आणि दुसऱ्यांनाही आपला त्रास होणार नाही. एकतरी अंगे असू दे कला, नाही तरी काय तुका जन्मला, नाही तरी काय तुका जन्मला. जगणे मरणे सगळे जाणे, यातची संपत नाही गाणे. पर उपकारा विनता जिने, तुकड्या दास म्हणे सगळ्याला, नाही तरी काय तुका जन्मला.